झाडावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी ते बोराडीच्या मुलीला बघायला गेले होते ना तुम्ही? हा गेलो होतो ना. मुन्या त्या पोरीला परत एकदा भेटायचं म्हणतोय. काय तू कुसुम वहिनीला आप्पा पुढं उभं कर आणि बोलायला लाव. बस ठीक आहे, घेऊन जातो आईला. काय आता समीर, हे काय काढलं रे माझ्या तांब्याच्या टायमाला? आप्पा ते काय नाही, उद्याच्याला लागणार आहे ना म्हणून काढलंय. ये की आई, ये ना. दूध आणलंस ना, मग दे की. दूध या टायमाला मला? नाही म्हणजे नाही आप्पा, मला आणलंय. आज लईच थंडी वाजू राहिली ना. काय खाना कोणा चाललंय रे तुमच्या? नाही, काही नाही आप्पा, आईला काहीतरी बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना. बोलायचंय का? हा, बोला ना मग. आप्पा. बोल. म्हणजे तुम्ही ते बोला बोला बोला. बोलते ना रे, थांब ना. हा बोला बोला बोला. म्हणजे तुम्ही ते आपल्या पप्पीसाठी चांगलं स्थळ शोधू राहिले ना. हा हा. तर हे स्थळ म्हणजे चांगले आणि सगळ्यांना आवडू राहिले. बर बर. म्हणजे पोरग देखणे, प्रोफेसर पण आहे ना, तर मग इतकं चांगलं स्थळ. बर मग नाही म्हणजे नकोच आहे आपल्याला. हा. हो ना, नाही नकोच आहे. सुनबाई, हा, या या इकडे या. माझ्या ध्यानात आलं तुम्हाला काय म्हणायचंय ते. समजा ध्यानात आलं काय म्हणायचं. कसं आहे सुनबाई, तुमची लेक आहे ती, तुम्हाला तिची काळजी असणं बरोबर आहे ना, चूक काही नाही त्याच्या. पण मला बी काळजी आहे ना तिची, हा आहे का नाही. कसं आहे, पोरगी घराचं नाक असती. तुम्हाला तर कळतं सगळं. पोरगी घराचं नाक असती आणि त्या निकमाच्या घराण्यातल्या माणसाईनी आपलं नाक कापलं एकदा, आहे की नाही. आता दुसऱ्यांदा पुन्हा आपलं नाक त्याच्या हातात द्यायचं का? नाही, तुम्ही म्हणत असेल तर देऊन टाकू. लेक तुमची आहे, हो. माझी कुठं कोण आहे? माझं कोण आहे ती? हो, असं का बोलू राहिले आप्पा? तुम्ही म्हणला तर नाही. कसं आहे, तुम्हाला असं वाटू राहिलं का मला तिची काळजी नाही?
नाही आप्पा. नाही नाही, मी तिच्या बाबतीत कर्तव्यात कुठं कमी पडतो असं वाटतं का तुम्हाला? नाही. मग कशाची काळजी वाटू राहिली तुम्हाला? कशाची काळजी वाटू राहिली? अहो, ह्या पोरापेक्षा 1000 पटीनं चांगला पोरगा आणीन मी तिच्यासाठी. मग तर झालं. ते एकच पोरग आहे का जगात? बाकीचे मेले काय? काळजीच करायची नाही. हा हा. ऐकलं ना मी काय म्हणलं ते? हा मी काय म्हणलो ते कळलं ना? प्या, दूध प्या. दादा अर्जंट मध्ये काम होतं काय? हा का बरं बोलवलं? चारे हा काय? म्हणजे ते मुन्या म्हणतो का? काय म्हणत होता? कसं सांगायचं तुला? आता देवा, नाही म्हटलं का लग्नाला? बाई दादा, अरे मधुबाईने स्थळ सुचवलं नाही, याला काही कळत नाही का? काय वाईट होतं त्या स्थळात? आपल्या सगळ्यांना पोरगी आवडली ना. हे पोराचं डोकं नाही चालत का रे? अक्कल नाच प्रकार नाही का याला? हा? एवढी चांगली पोरगी रे दादा, कसं रे? अगं झेलम, हा थांब ना जरा. मी काय म्हणतोय ते तर ऐक. हा हा बोल ना ऐकते मी, बोल ना तू. तो म्हणतो म्हणजे परत दुसऱ्यांदा त्या पोरीशी भेटायचंय म्हणतो तो. परत एकदा भेटायचं? हो म्हणायच्या आधीच? तो म्हणतो बोलणं नाही झालं काही माझं. आज कसं बोलणं नाही झालं? आता तू होता तिथं, तुला नाही का माहिती? अर्धा तास बोलत होते 2 जण. 1 मिनिट थांबतो. पराग, मुन्ने काय रे? हा भेटायच परत? हा बोलणं नाही झालं का तुमचं? हा हा काय? हा काय? अगं आत्या हा मी म्हणजे मला ते बाई मुन्या, पोरीशी बोलला नाही ग. पोरीला घाबरलं ग माझं लेकरू. पोरी समोर बोललाच नाही. आत्या घाबरलो नाही ग मी. हा? घाबरलो नाही मी तिच्या पुढं. मी फक्त झोपलो तिच्या पुढं. आता कशी करू माय मी याला? काय बोल राहिला पोरगा? दादा झोपला होता? कसं बोल राहिला? झोपला होता म्हणून राहिला असं कसं? तर मला कसं माहित असेल? मी गेलो होतो का आता बघायला? आता ते हरीश मग खाली घेऊन येत होता त्याला, तेव्हा माझ्याकडे येऊन म्हणलाय तो मला. हरीश बोलला का? हरीश ना? खोटं बोल राहिला हा. हरीशने लावली ही फूस. पोरीला भेटल्याशिवाय बोलल्याशिवाय लग्न करू नका असं म्हटलं असेल हरीश. मी तुला लिहून देते ना. हरीशच काम आहे हे. हा माझं तर काय डोकंच काम करीना आता. याला खरंच झोप लागली होती का या पोरीबरोबर बोलायला घाबरला का या लग्नाला उता वेळ झालाय? काहीच कळना. माझं तर डोकंच काम करीना. जाऊ दे ना दादा, मी काय म्हणून राहिली, त्याला भेटावं वाटू राहिलं ना. हं? गाडी तर धक्कू राहिली ना पुढं. भेटू दे ना त्यांना. काय होतंय? पोरीने जादू केली बाई मुन्न्यावर दादा. काय येडी आहे का काय ग तू? आता त्या पोरीला परत एकदा भेटायचं म्हणतोय ते, तर कस काय विचारायचं आणि कस काय सांगायचं त्यांना? तू कशाला टेन्शन घेतो? मी आहे ना, मी लावते ना फोन. टेन्शन नको घेऊ ना, माझ्यावर सोड ना सगळं. हा? मुन्न्याला दुसऱ्यांदा भेटा वाटतंय. मुन्या लयच रोमॅन्टिक आहे ग बाई. काही येडी आहे का काही? काय तुझ्या मास्तरला सर्दी बिर्दी झाली का ग? लईच नाक शिकरू शिकरू बोलत होता. तुला झोप नाही लागली ना आज क्लास मध्ये? नाही नाही झोप कशी लागल? तू ते काहीतरी बोललं ना असं नाक शिकरल्यावानी. ब्लेच तू असं ब्लेच बोलला, मी दचकूनच जागा झालो. हे असं नाही बोलले ते. तू काही पण नको बोलू. हा? कोणी याव तसा? अरे डोक्यात बोलते ते विचार नको आणू. हे बघ, मी काही दीपक भाऊजी नाही आणि तू पुष्पी बनण्याचा प्रयत्न करू नको. पाया पडतो मी तुझ्या. घरात एक पुष्पी आहे ना, बास आहे.
निकमांच्या घरचा फोन आहे, पोराची हत्या आहे ती. ती तुम्हाला का फोन करू राहिली पण? अगं म्हणजे मधुबाईकडे तीच होती ना मध्यस्थ म्हणून. आणि हा पोराचा होकार असल. नकार पण असू शकतो ना. ए तसं नाही ते, दे फोन दे ना. घ्या. हॅलो. नाही नाही काही कामात नाही मी. हा काय भेटायचं पुन्हा? आता परवा तर बैठक झाली होती ना. हो का? नाही घरी सगळ्यांशी बोलावं लागेल ना. हा सांगतो फोन करून. नाही नाही असं काही नाही, आमच्या पोरीला भेटायची इच्छा आहे ना. हा बोलता का तिला एकदा? हाय ना. हाय म्हणजे आता नाही, क्लासमध्ये आहे. आले की तिला बोलतो मी. हा हा मग आपण ठरवू ते क्लासच्या वेळेनुसार. हा हो थँक्यू. काय तू जरा दम धरते का फोन होईस तर? पप्पे अभिनंदन. काय आला? काय झालं? परवा पोरासोबत अर्धा तास बोलली, पण पोराचं पोटच भरलं नाही. त्याला करमतच नाही म्हणे. पोरीला पुन्हा एकदा भेटून बोलायचं म्हणतोय पोरगा. पप्पे काय जादू केली का तू? नाही नाही लक्ष्मी काका, त्यांचं काय? खरंय काय? हा नक्की खरंय खरंय. म्हणजे बेस्टच झालं की हे पोराचा होकार समजायचा. वा 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 वा, आता हे लग्न झालंच. हो आप्पा आप्पांना चालणार आहे का ते? मग त्यांना तर विचारावंच लागल की. हा नाही 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 आप्पा काय ऐकणार नाहीत. परवा साधं ते निकमाचं नाव काढलं तर तांबे फेकून मारला त्यांनी. त्यांचा पोरगा कॉफीशी भेटतोय. नाही नाही आप्पा काय ऐकणार नाहीत. नको, मी त्यांना फोन करून सांगतो. शक्य नाही म्हणतो ती. हा नाही 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 नाही, उगाच कशाला काय करता हो तुम्ही? वाच तर चान्स आहे. हे बघा, पोराला पोरगी आवडली, हा. पोरीला पोरगा आवडलाय. हा. हो की नाही? आवडलाय की नाही? हा? आवडलाय ना? हा म्हणजे मला लाज राहिली ना ती लाज राहिली. हे बघा, आता त्या दोघांनी ना भेटलंच पाहिजे. हो हो उगाच नाही अर्धा तास बोलू राहिली त्याच्याशी. हे बघा, त्यांची गट्टी जमू राहिली की नाही? हो पप्पे, मी एक काम सांगते तुला. तू आहे ना आप्पांशी बोल, कारण आहे ना ते तुझं ऐकतील. नाही 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 अगं मी सांगते तुला काकू, असं नाही. नाही नाही हो मला त्यांना निरोप द्यावा लागेल. हा हे बघ, भले आप्पांनी त्या निकमांशी कट्टी केली असेल की नाही, तरी त्या निकमांशी जन्मभराची बट्टी तूच करू शकते पप्पे. तू आप्पांशी बोल खरंच बोल, तू खरंच बोल. अगं काकू, अगं हे बघ काका, असं कसं? नाही तू बोल. नवरा प्राध्यापक म्हणल्यावर बघायलाच नको. तो हिला शिकवणार आणि ही त्याला शिकवणार. हे पूर्वे पण तो परमनंट आहे ना, बघ बाई, नाही तर फसायची, नाहीतर बिनपगारी आणि फुल अधिकारी व्हायचा. गप्प बसता का दोघी जरा? खिदळायला काय झालं? इथे माझं डोकं बधीर होऊ राहिलंय. काय करावं काय नाही काही कळू नाही राहिलं मला. होय, आता कोणता प्रॉब्लेम झाला तुला? आता लग्नानंतर शिकू देणार म्हणले ना ते. मग झालं तर हिचं काही धोरणच कळू राहिलं नाही मला. तुला लग्न करायचं की नाही करायचं पूर्वे? तुमचंच बोलताय तुम्ही, मला काही बोलू द्याल का नाही? नुसते बोले राहिले वचा वचा. अगं आप्पा नाही म्हणले त्या मुलाला लग्नासाठी. अगं झालं ना मग, आप्पा नाही म्हणले म्हणजे तुझं लगीन होणारच नाही. कशाचं पण काय टेन्शन घेते ग तू? हा मला पण असंच वाटलं होतं. आप्पा त्या मुलाला लग्नासाठी नाही म्हणले कारण आमच्या घरच्यांची आणि त्यांची काहीतरी दुश्मनी म्हणे. जुना वाद धरून बसले ना आप्पा. पण आमच्या घरच्या सगळ्यांना आवडला ना तो मुलगा. एवढंच नाही, त्याच्या घरच्यांचा फोन पण आलता. तो मुलगा परत भेटायचं म्हणतो म्हणे. म्हणजे काय, त्या मुलाची मला पसंती असं आमच्या घरच्यांना वाटू राहिलं ना. पण आता त्या पोराला भेटायचं म्हणजे आप्पांची परमिशन घेणं आलं. आप्पांशी बोलणार कोण? तर घरचे मलाच म्हणू राहिले. आप्पांशी बोलणार कोण? पप्पे तूच बोल, तूच कन्व्हिन्स कर आप्पांना. तर इथं मला हे लग्नच करायचं नाही तर मी कशाला कन्व्हिन्स करू आप्पांना? बाबू
अरे देवा असं गुतड आहे वय. मग हे पण तुला पाहायला आलं तेव्हा झोपा काढल्या. आता कशाला परत भेटायचं का त्याला? पाय ना आरते, मला तर लई टेन्शन आलंय. काय करावं काही कळत नाही. एकदम असं कैचीत सापडल्यासारखं झालंय ग. अगं टेन्शन कशाला घेती तू? तुला लग्न नाही ना करायचं? अगं मग बास झालं तर. हे बघ, हा गोल्डन चान्स आहे तुला. तू ना जाऊन भेट त्या पोराला. अगं ऐका, मला काय वाटतं ना, त्या पोराला लग्नच करायचं नाही. त्याच्या घरचे ना बळबळ लग्नाला उभं करतात, म्हणून त्याला तुला भेटायचंय. असं झालं ना पूर्वे तर बिना औषधाचं पडसं गेलं ना. आणि समजा तू असं काही नाही बोलला तर तू सांग, हे बघ बाबा, तुझ्या खानदानाच्या ना आमच्या घरच्याची दुश्मनी आहे. माझ्या आज्याचा विरोध आहे लग्नाला. हे ऐकलं की लग्नाला तयारच नाही होणार ना तो. अगं दोन्ही साईडनी तुझी जीत आहे. कसला भारी प्लॅनिंग नाही आपला. आयडिया तर भारी तुझी. मग पण त्या पोराला भेटायला जायचं तर आपणला विचारावं लागेल ना. कशाला सांगायचं आपणना? हे बघ, तू आपणना काही सांगू नको. तू ना डायरेक्ट लक्ष्मीकांत काकांना सांग. अगं घरात तेवढाच एक माणूस आहे की तो सगळ्या लेडीचं लगेच ऐकतो बघ. बाकी सगळे पिठातले उंडे. तू ना डायरेक्ट लक्ष्मीकांत काकाला घोळात घे बघ. काय लक्ष्मी काका, इथं तू खूपच कामात आहेस का? हा लय कामात आहे का? पुन्हा वेळ मिळेल न मिळेल, मला आता वेळ आहे तर काम करून घ्या. वेळ मिळेल ना मिळेल म्हणजे तू कुठं चालला का काय? मी नाही, पण तू जाशील ना लग्न करून. म्हणलं आता वेळ आहे तर काम करून घ्या, पुन्हा वेळ मिळणार नाही ना. आणि तुझ्या लग्नात सगळ्यात धावपळ माझीच होणार आहे ना. बरे बरे, तू आपण बोलली का? मला त्यांचा फोन येईल ना, त्यांना काय सांगू मग? मी काय म्हणते लक्ष्मी काका, हा आपल्याला त्यांना भेटायचंच आहे तर आपण आपणला सांगण्याची काय गरज आहे? हा? नाही म्हणजे म्हणजे आप्पा तसे पण त्यांना दुश्मन मानते. मग दुश्मनाच्या पोराला मला कशाला भेटू देतील आप्पा? बरोबर आहे, बरोबर आहे. मग तुझी इच्छा आहे ना पोराला भेटायची? हा माझीच नाही, पण म्हणजे तू समजतो तसं काही नाही. बस बस कळलं, जास्त बोलायची गरज नाही. अशा मामल्यात तुझा काका लय हुशार आहे. तुला पोरगा आवडलाय ना, मग मी 12 भानगडी करीन. हा, तू काळजी करू नको. मी तेच सांगू राहिले तुला लक्ष्मी काका. अरे तुम्ही समजताना तसं काही नाहीये. तसं नाही, असं नाही. आता गोल गोल नको बोलू का? हे बघ, आपण कळू द्यायचं नाही. बरोबर आहे तुझं. आपण करू ना, आपण सगळं मॅनेज करू आणि काहीतरी करून घडून आणू ते. पण काही आयडिया आहे का तुझ्याकडं? आयडिया म्हणजे तू आणि मी PhDच्या क्लासला बाहेर जातोच ना. हा, मग तसंच त्यांना भेटू बाहेरच्या बाहेर. हा बरोबर आहे. पण क्लासला खाडा होईल ना, त्याचं काय? खाडा तर होईनच, पण प्रॉब्लेम तर मिटन. हा, एक दिवस खाडा झाला तर काही फरक पडत नाही. तू करतो ना त्यांना फोन? करतो ना, मी करतो फोन त्यांना. हा हा हो. तू क्लासला जायला तयार हो. हा. अरे वा, पोरानं काहीतरी जादू केली हा पप्पीवर. एरवी 5 मिनिटं क्लासला उशीर झाला तर चिडणारी पप्पी प्रेमापायी क्लास बुडवायला तयार झाली. वा 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 वा, जमणार आहे हे लग्न, जमणार आहे. आज ना स्ट्रॉंग करू तुझे केस. माझी हेअरस्टाईल झाल्याशिवाय फोन लाट नको लावू अगं प्लीज. बघू दे, कुणाचं बघू दे ना. काय कळत नाही का? हे मला बड्डेला जायचंय मैत्रिणीच्या. आत्या प्लीज, उशीर होतोय. सोने, कळत नाही का ग तुला? कुणाच फोन होता माहितीये तुला? हा, अगं पुरीकडच्यांचा फोन येऊन गेला ना सोने. दादाला भेटायचंय ना वहिनीला. सोने, वहिनी पण तयार झाली वाटतं भेटायला. आत्या आधी माझं कर ना. थांब ग, प्लीज, उशीर होतोय. काय बाई? ए, हिला घे ग, हिची हेअरस्टाईल कर जा, हिच्याकडनं कर. ए, मला नाही करायची तिच्याकडनं. मी पण नाही करणार. लई किरकिर घालती. मी किरकिर करते? तुला साधे आयब्रो सुद्धा करता येत नाही माझे. मी मला किरकिर येता. त्या दिवशी तू फोनवर बोलत होती म्हणून चुकलं ते. मी फोनवर बोलत होते. तुला केस तरी साडे
मी तर काहीच बोललो नाही हो. सॉरी सॉरी. तुम्हाला नाही, ते इकडे पार्लर मध्ये. ओळखलं का? मी लक्ष्मीकांत बोराडे बोलू राहिलो. हो हो, मोबाईल मध्ये नंबर आहे ना तुमचा. हा बोला. ते मुलगा भेटायचं म्हणून राहिला असं तुम्ही म्हणलं ना. हा हा हा, ते नीट बोलणंच नाही झालं म्हणून राहिला ना तो. हा 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 हा. मग आज दुपारी आहे का वेळ? आहे ना वेळ, आहे वेळ. सांगते मी मुन्याला, परागला सांगते ना मी. हा आहे वेळ आहे. ते माणिक चौकातलं मीनाक्षी हॉटेल चालेल का? सांगू त्याला? हा चालेल चालेल की, तिथला डोसा लय चांगला आहे. हो हो हो, आणि तुमच्या कापडाचं दुकान पण जवळच आहे ना, म्हणून म्हणलं मी. नाही नाही नाही, तिथं नको, तिथं नको. हा? का? हा ते तिथल्या डोशाची क्वालिटी आता पहिल्यासारखी राहिली नाही हो, बेकार आहे आता. जाऊ दे ना मग, त्यांना कुठे डोसा खायचा आहे. लस्सी पितील, लस्सी चांगली मिळते तिथं. अहो नाही, पण कसं आहे तिथं लय गर्दी असते हो. नुसती कलकल कलकल कलकल, बोलता येत नाही, काय नाही. महत्वाचं बोलायचं ना, निवांत बोलणं होणार नाही त्यांचं. हा हा, बरोबर आहे बरोबर आहे. लई कलकल आहे तिकडं. प्रेमदान चौक स्वीट होम, ती चांगलं आहे बघा. चालेल का? हो बेस्ट, एकदम बेस्ट. चालतंय चालतंय. चायनीज पण चांगलं मिळतं तिकडं. हा चालेल चालेल. ठीक आहे, मग मी सांगतो पपीला, आपला पूर्वाला. हा हो हो, सांगा सांगा. मी पण सांगते मुन्याला. म्हणजे या म्हणून सांगते परागला मी, तिकडं भेटायला दुपारी. हा चालेल. थँक्यू बर का. मी पण थँक्यू बर का. थँक्यू. नाही नाही, थँक्यू. हो हो, थँक्यू थँक्यू.